पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे नदीचं पाणी शेतात शिरलं, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। हिंगोलीत पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान, काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। जळगाव जिल्ह्यात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, मुक्ताईनगर, जामनेर आणि पाचोरा या 3 तालुक्यात 77 गावांमध्ये नुकसान, एकूण 14,040 एवढे शेतकरी बाधित। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती। सोलापुरातील माढ्यात सीना नदीकाठच्या भागात पूरस्थिती कायम, बंधारे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत, तर परंडा तालुक्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू। वाशिमच्या पिंपरी हनुमान गावात मुसळधार पावसामुळे पाणंद रस्ता जलमय, शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत, वारंवार याबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज, 50,000 हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी तातडीने मदतीची अपेक्षा, विजय वडेट्टीवारांची मागणी। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिल्लेगाव परिसरातील शेतातील पिकं जमीनदोस्त, मका, सोयाबीन, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या उमरग्यातील बेनीतुरा नदीला पूर, येणेगुर गावात आणि परिसरात नदीकाठच्या दोन्ही बाजूला शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। धाराशिवच्या भुवनगिरी शिवारात तलाव फुटल्याने पूर, शेतातील सोयाबीनचं पीक वाहून गेलं, नदीकाठच्या सुपीक जमिनीवर आता दगडांचा खच, अद्यापही सरकारकडून पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। सोलापूरच्या बार्शीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसामुळे आगळगाव परिसरात हावळे ओढ्याला पूर, ओढ्याचं पाणी शेतात शिरल्यामुळे ड्रॅगन फ्रूट पीक जमीनदोस्त, 70 फूट खोल विहिरीत 40 फुटापर्यंत माती साचल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे मका, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत। धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करा, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। अमरावती जिल्ह्यात प्रशासनाच्या उदासीनतेचा शेतकऱ्यांकडून अनोखा निषेध, संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली, पिकांचे पंचनामे न केल्याने शेतकरी संतप्त। नाशिकमध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा एल्गार, कांद्याच्या दरातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रास्ता रोको, मालेगाव सुरत महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली, तर रस्त्यावर कांदे फेकून घोषणाबाजी। पावसाने राज्यभर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केले, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका, मागील 5 महिन्यात तब्बल 2,85,000 शेतकरी बाधित, शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। चंद्रपुरातील कोलाम आदिवासी शेतकऱ्यांची पिकं कर्जाच्या नावावर फसवणूक, तर 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज, माजी मंत्री शोभाताई फडणवीसांनी हे प्रकरण उघडकीस आणले। शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी थेट मंत्र्यांना तुडवावं लागेल, 2 ते 4 मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्था जागी होणार नाही, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। हिंगोली शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये बसून न दिल्याने आमदार संतोष बांगर संतापले, बस चालक वाहकावर कारवाईची मागणी। बांगर यांच्या फोननंतर विद्यार्थ्यांना हिंगोली बस व्यवस्थापकांकडून विशेष बक्षीस सेवा। सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावरून कासार्डे गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्यावरून वाळूची अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची चाळण झाल्याचा स्थानिकांचा आरोप, रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। पंढरपूरच्या उपरीमधील कासाळ नदीवरील पूल नसल्याने ग्रामस्थ आक्रमक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, ओढ्यावर पूल तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। बुलढाण्याच्या अमुना गावामध्ये नदीवर पूल नसल्याने शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास, गेल्या 30 वर्षांपासून शेतकरी जीवघेणा प्रवास करतात, एका आठवड्यात निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेणार, शेतकऱ्यांचा इशारा। अहिल्यानगरमध्ये जामखेडच्या आमसभेत रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले, पैसा तुमच्या बापाचा नाही, माज दाखवू नकोस, असा कामचुकारपणा करत असाल तर शेण थापा, रोहित पवार आक्रमक। इचलकरंजीतील आरोग्य सुविधा आणि विकास कामांबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांना मागण्यांचं निवेदन, अनेक स्थानिक प्रश्नांवर पालकमंत्र्यांसोबत चर्चा।
साताऱ्याच्या कराडमध्ये राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची कृष्णा विश्व विद्यापीठ कृष्णा उद्योग समूहाला भेट। कुलगुरू डॉक्टर सुरेश भोसले, आमदार डॉक्टर अतुल भोसले, विनायक भोसले उपस्थित। नाशिकच्या येवल्यात कांदा बाजारभाव प्रश्नी प्रहार संघटना आक्रमक। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन। कांद्याला 1000 रुपये अनुदान द्या, शेतकऱ्यांची मागणी। जयंत पाटलांबाबत आक्षेपार्ह विधानाप्रकरणी पडळकरांविरोधात साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। घोषणाबाजी करत पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन। नांदेडमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात पडळकरांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध। वाहनांसाठी ठाणे वाहतूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाची नव्याने अधिसूचना जाहीर। नव्याने सूचना जाहीर केल्यामुळे मनसे आक्रमक। अधिसूचनेची मनसे नेते अविनाश जाधवांकडून होळी करत मनसेचं आंदोलन। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनसेचं आंदोलन। खानिवडे टोलनाक्यावर मनसेचं आंदोलन। महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी विरोधात मनसे आक्रमक। इचलकरंजीत घनकचऱ्याचा प्रश्न तापला। गेल्या काही दिवसांपासून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम। मनसेने ठिय्या आंदोलन केल्यानंतर 10 दिवसात हा प्रकल्प सुरू करण्याचं आश्वासन। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर। 9 कोटींचं मानधन थकल्याने डॉक्टर संपावर, रुग्णांचे हाल। शासनाकडून अजूनही तोडगा न काढल्याने काँग्रेस आक्रमक। काँग्रेसचं सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर आंदोलन। बीडच्या माजलगावमध्ये एसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं आंदोलन। तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करत एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी। बुलेट ट्रेनच्या सर्व स्थानकांचं काम वेगाने सुरू। ठाकरेंचं सरकार असताना कामांना परवानगी दिली नाही। कामांना परवानगी न दिल्याने विलंब, अश्विनी वैष्णव यांचं वक्तव्य। पुण्याच्या वाघोली खराडी परिसरातील 6000 नागरिकांसाठी अयोध्या, काशी विश्वनाथ दर्शनासाठी मोफत रेल्वेचं आयोजन। भाजपचे नेते रामभाऊ दाभाडे, महेंद्र भाडे, संदीप सातवांच्या माध्यमातून उपक्रमाचं आयोजन। जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात मोठी वाढ। चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली। चांदीच्या दरात तब्बल 3000 रुपयांची वाढ। चांदीचा दर आता विना जीएसटी 1,32,500 रुपयांवर। एसटी महामंडळात कंत्राटी चालक सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवणार। एसटी महामंडळात 17,450 पदांसाठी भरती। येत्या 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। साताऱ्याच्या रहिमतपूरमध्ये मोदींच्या वाढदिवसानिमित्त प्लास्टिक कचरा निर्मूलनासह 9 सामाजिक उपक्रमात महिलांचा सहभाग। आशिष शेलार यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आलाय। पुण्याच्या भोरमधील उतरवली गावात देवीच्या मूर्ती रंगवण्याची लगबग। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार देवीच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात मग्न। यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार। बाजार समितीचे संचालक आशिष सोळंके यांचा भाजपमध्ये प्रवेश। पुण्याच्या नानापेठेतील आंदेकर टोळीची 27 बँक खाती पोलिसांनी गोठवली। आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरच्या मालमत्तेचा पुणे पोलिसांकडून तपास। खात्यामध्ये नव्याने 50 लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये टाकळी धरणातून विसर्ग सुरू असताना नदीपात्रात वाहून गेल्याने 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू। लवाळी येथील भारत रावसाहेब डगळे असं या मृत तरुणाचं नाव। लातूरमध्ये कारने जीपला कट मारल्याच्या कारणावरून एकाची हत्या। अनमोल केवटे असं हत्या झालेल्या सोलापूरच्या तरुणाचं नाव। अनमोलवर सोलापुरात अनेक गुन्हे दाखल। तडीपारीची ही कारवाई। हत्येप्रकरणी 3 पैकी 1 आरोपी। वर्ध्यात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 4,50,000 रुपयांची फसवणूक। अज्ञात आरोपी विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला अटक। 26 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात। पुण्याच्या भोर तालुक्यातील 2 तरुणांचा अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार। अल्पवयीन 7 महिन्यांची गरोदर झाल्यावर हा प्रकार उघड। भोरच्या राजगड पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। महेश रसाळ आणि राज तिखोळे अशा 2 जणांना अटक। भंडाराच्या साकोली येथे किराणा दुकानाचं शटर फोडून चोरी। चोरट्यांनी दुकानातील रोख रकमेसह काही किराणा मालावर हात साफ केल्याची माहिती। सीसीटीव्हीच्या आधारे आता तपास सुरू। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून